दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या महान शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या स्मरणार्थ आज शेवगाव येथे विद्यार्थी संघटना तसेच विविध सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून क्रांती चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला। आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी आपली मते मांडत भाषणे केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की 2014 मध्ये जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे। देशातील गरीब अधिक गरीब होत असून मोठ्या उद्योगपतींनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना प्रकृती ठीक नसतानाही प्रशासनाने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध यावेळी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आला। या आंदोलनामध्ये ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश मगरे, पवार सर, प्यारेलाल शेख, सलीम जिलानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जंतर मंतर वरती गेल्या 22 दिवसापासून देशामधील शास्त्रज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसलेल्या नीट प्रकरणामध्ये या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। परंतु त्यांना न भेटता त्यांच्याबरोबर चर्चा न करता या सरकारनं 20व्या दिवशी त्यांना रात्रीतनंच उचललं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना जेरबंद केलेला। खरं म्हणजे अत्यंत काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। हा देश लोकशाही आहे, प्रधान आहे, संविधानावरती हा देश चालतो। इथं दादागिरी चालत नाही, इथं तानाशाही चालत नाही। परंतु दुर्दैवानं या देशामध्ये हिटलरशाहीचे जे तत्व घेऊन सत्तेवरती आलेले नरेंद्र मोदी आहेत ते लोकशाही मानत नाही, ते संविधान मानत नाही, ते दादागिरी करतात, तानाशाही करतात आणि हिटलरशाहीच्या प्रवृत्तीने या ठिकाणी कामकाज करतात। सोनम वांगचुकला ज्या पद्धतीनं हलवलं गेलं त्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन आहेत, संसदेवरती मोर्चा आहे, लक्षावधी लोक मोर्चाला गेले आहेत। आम्ही शेवगावमध्ये देखील सर्व भारतीयांच्या वतीनं, सर्व लोकशाही संविधानवादी संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त केला। आम्ही सर्वजण एका ठिकाणी आलो। खरं म्हणजे या निमित्ताने मला एक सांगावंसं वाटतं की 2014ला सत्तेवरती येताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की मला सत्ता द्या, या देशाला मी महासत्ता बनवीन, मी चौकीदार म्हणून तुमचं काम करीन, तुम्हाला 800 दिन आणीन। तो आज आम्ही बघतो की हा देश त्यांनी भुके कंगाल केला आहे, हा देश भांडवलदारांच्या घशामध्ये घातलेला आहे, हा देश भांडवलदारांना त्यांनी विकलेला आहे। म्हणून नरेंद्र मोदी या देशातून गेलं पाहिजे। हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी शहा या देशाला भला मोठा लागलेला कलंक आहे आणि म्हणून आता भारतीय रस्त्यावरती उतरले। तेव्हा इंग्रजांच्या विरोधात पहिली लढाई झाली, आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरुवात झालेली आहे। हे सरकार रामाचं नाव घेऊन सत्तेवरती आले, राम मंदिरावरती दरोडा पडला त्याच्यावरती शब्द बोलत नाही। हे सरकार रामाचं नाव घेऊन आले, सीतामाईच्या नवऱ्याचं म्हणजे रामाचं नाव घेऊन सत्तेवरती आले आणि सत्तेवरती आल्यानंतर मात्र रामही विसरले, सीतामाई विसरले आणि अंबानी ज्या नीता अंबानी आहेत म्हणजे नीताबाईच्या नवऱ्याच्या घशात घालण्याचं काम म्हणजे भांडवलदारांना हा देश विकण्याचं काम मोदी सरकार करत आहेत। त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो आणि सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो अशी ललकारी, गगनभेदी ललकारी आज शेवगावातून आम्ही सगळ्या भारतीयांनी दिलेली आहे। सोनम वांगचुकला आमचा पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, ही लढाई आम्ही पुढे घेऊन जाणार। जंतर मंतरवर गेल्या 22 दिवसापासून नीट पेपर फुटीनंतर जे आंदोलन सुरू झालेलं आहे, तर म्हणजे या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तरुणांना कॉक्रोच म्हणून संबोधलं आणि त्यानंतर अभिजित तिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली आणि नीट पेपर फुटल्यानंतर अभिजित तिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली शांततामय मार्गाने आंदोलन सुरू केलं। तर म्हणजे या देशामध्ये लोकशाही पद्धतीनं मागण्या करण्याचा अधिकार आहे। मुख्य मागणी काय होती तर नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, पण सरकारने 22 दिवस ऐकलं नाही। 22व्या दिवशी सोनम वांगचुक यांना अत्यंत निर्दय पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने पहाटे कुणालाही न कळवता गुपचूप पद्धतीने त्या ठिकाणी अटक केली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्यांना असं वाटलं की आंदोलन संपेल, पण उलट त्यांना सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर आंदोलन आणखी चिघळलं आणि आज संसदेत या ठिकाणी पार्लमेंटवर भव्य मार्च या ठिकाणी लाखोच्या संख्येनं विद्यार्थी होत आणि सर्व भाजप विरोधी सर्व लोक त्या ठिकाणी दिल्लीला जात जमलेले आहेत आणि त्याचा भाग म्हणून आज शेवगावमध्ये सोनम वांगचुक, अभिजित तिपके यांच्या नेतृत्वाखाली जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला या ठिकाणी सक्रिय पाठिंबा आम्ही या ठिकाणी
या ठिकाणी आजचे दिन आणू म्हणणारं सरकार या ठिकाणी प्रत्यक्षात मात्र अत्यंत खोटारडं, भ्रष्टाचारी आणि दडपशाही हुकुमशाही करणारं सरकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे चालणारं जे राज्य आहे, संबंध यांनी लोकशाही उधळून टाकायचं काम केलेलं आहे. पक्ष फोडाफोडी चालू आहे, विरोधी पक्ष फोडायचे आणि एकाधिकारशाहीने वागणारं सरकार असल्यामुळं यांना कुणाची भीती राहिली नाही. आम्ही काही करू शकतो, हम करे सो कायदा, असं त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण भारतीय जनता ही लोकशाही प्रेमी जनता आहे. आज या ठिकाणी जो वनवा या ठिकाणी पेटलेला आहे, विद्यार्थी युवक पेटलेले आहेत आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याची दुसरी लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. स्वतःला स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न म्हणणारे भाजप आज या ठिकाणी उघडी पडलेले सगळे भ्रष्टाचारी लोक यांच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा पाठिंबा देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि दिल्लीला जे काही आंदोलन यापुढे सुरू होईल त्या सर्व आंदोलनाला आम्ही शेवगावकरांच्या वतीनं सक्रिय पाठिंबा इथून पुढे सुद्धा या ठिकाणी देऊ. आज शेवगाव तालुका आणि शहराच्या वतीने जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जे लोकशाही मानणारे, संविधान मानणारे असे सर्वांनी, सुभाष पाटील असतील, चव्हाण सर असतील, मी असं आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलं. मी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख या नात्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही निषेध केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी पण सहभाग घेतला. आज आताच आमचे मित्र सरांनी सांगितलं की मोदींनी 2014ला सांगितलं की मी चौकीदार म्हणून देशाचं रक्षण करीन, परंतु या चौकीदारासमोर हे जे नीट पेपर फुटले जातात त्यात लाखो कोटीचा भ्रष्टाचार होतो. मग हा चौकीदार करतोय काय? रामाचं नाव घेऊन इतक्या दिवस यांनी राज्य केलं देशावर. हे राम मंदिरामध्ये दरोडे पडले, या भाजपवाल्यांनी पूर्ण राम मंदिराचे सर्व पैशाची लूट केली, सोन्याची लूट केली. मग हा चौकीदार करतोय काय? आज देशात अनेक घटना होतात. महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक आमच्या छोट्या छोट्या मुलींवर रेप होतात. आमच्या माता भगिनींची इज्जत लुटली जाते. कायदा सुव्यवस्था कुठेही अस्तित्वात राहिला नाही. मला जसं कळतंय तसा या महाराष्ट्राचा निष्क्रिय एवढा गृहमंत्री कधीच पाहिला नाही. एवढे फडणवीस साहेब निष्क्रिय आहेत हे खेदाने म्हणावं लागतंय. आणि ही ह्या भाजपची तानाशाही चालली. आज सोनम वांगचूक सरांना यांनी कोणत्या पद्धतीने उचलून नेलं? अरे इंग्रजांनी राज्य केलं ते एवढे निर्दयी कधी वागले नाही. आज संशय यायला लागला की तुम्ही इथं इंग्रजांच्या अवलादीचे आहेत का काय, असे लोक सर्व म्हणायला लागलेत. आणि ही जी तानाशाही, ही लोकशाही डोक्यात आणणारी आहे. जे बाबासाहेबांनी संविधान या देशाला दिलं, हे संविधान संपवायचा कार्यक्रम या ठिकाणी RSSने आणि या भाजपने सुरू केलेला आहे. आणि म्हणून ही लोकांना, या जनतेला मोठी धोक्याची घंटा आहे. म्हणून सर्वांनी जागा होऊन या तानाशाहीला विरोध केला पाहिजे. आपल्याला माहिती, या सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर यांना सत्तेचा माज आलेला आहे या भाजपवाल्यांना, आणि तो जिरवणं गरजेचं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने या सरकारचा पुन्हा निषेध करतो आणि जे आंदोलन चालू आहे दिल्लीला त्यांना पुन्हा पाठिंबा व्यक्त करतो.